वाई वा वा, टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. वट आहे कावळ्यांचा. केम छो बेटा? आंटीनं वडा सांबार दिलेला आहे. चष्मा घातले दिसतंय. मग बंद का केली लगेच स्क्रीन? अरे राम, याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड पण वाढतं. बाहेर जायचंय ना शॉपिंग करायला. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या टेरेसवरून होत आहे. रोज व्हिडिओची सुरुवात माझ्या किचनमधून होत असते, पण मी आज सकाळी टेरेसवरती आलेले आहे पक्ष्यांसाठी तांदूळ घेऊन. अगोदर पक्ष्यांना तांदूळ ठेवते. गोविंद जय बोलो. तांदूळ ठेवल्या कावळा आलेला आहे खायला आणि तिथं कबूतर बसलेला आहे. आता कावळ्याचं खाऊन झाल्याशिवाय कबूतर नाही येणार. वट आहे कावळ्यांचा. घाबरतात कावळ्यांना सगळे. खा बिचारा कावळ्यांना बरेच दिवस झालं काय नाही मिळालं वाटतं खायला पावसामुळे. पण कीटक वगैरे असतात, आळ्या किड्या असतात पावसाळ्यामध्ये खायला, पण काय माहीत मिळालं की नाही यांना. खूप भुकेसलेला आहे कावळा. गेला. 2-4 दाणे खाल्ले, गेला. मी पण आजकाल पावसाळ्यामुळे टेरेसवरती येत नाही तांदूळ किंवा पाणी घेऊन. पाण्याचं तर भांडं मी खालीच नेऊन ठेवलेलं आहे. मग कधी तर येते अधूनमधून तांदूळ घेऊन पक्ष्यांसाठी. क्या ही करे. चला आता नाश्ता बनवायचा आहे मला. मी अगोदर वरती आले, आता खाली जाते आणि नाश्ता बनवायची तयारी करते. चला, दादू उठलेला आहे. झोपला होता दादू. हांजी, तुळस आहे ना? चलो भाई. मगाशी भाभी नाश्ता देऊन गेलेले आहेत आम्हाला. उडीद वडे आणि सांबर. आणि आत्ता मी आमचा घरचा नाश्ता बनवते. आज सकाळी मी नाश्ता बनवत आहे, स्वयंपाक नाही करत आहे, कारण दादूला मनाला कोणीदिना सुट्टी आहे. मला तर काल आमचा नवीन घरी गेलेला आहे संध्याकाळी. आणि आज नाश्त्यामध्ये मी थोडासा वेगळा पदार्थ बनवत आहे, तो म्हणजे मिसळ. इथं कढईमध्ये मी मिसळीचा मसाला भाजत आहे आणि याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, खोबरं, कांदा घातलेला आहे आणि थोड्या वेळाने टोमॅटो पण घालणार आहे. थोडीशी आंबूस मिसळ खायला छान वाटते. चला टोमॅटो पण घालते. चला आता हा मसाला पण चांगला भाजला गेलेला आहे. आता एकदम झणझणीत मिसळ बनवते. आम्ही आता मिसळ बनवत आहे. कढईमध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि कढीपत्ता पण घातलेला आहे. आता हा वाटलेला मिसळीचा मसाला घालत आहे. चला आता एक पळी तेल घालते. मग अशी थोडंसं घातलं होतं फोडणीसाठी, आता वरून घालते आणखी. आता चांगला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला. मसाला चांगला भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर, मसाला सगळं काही घालायचं. चलो पुन्हा मिक्स वेल. आता घालायची मटकी. इथं मोड आलेली मटकी आहे. किती छान मोड आलेले आहेत मटकीला. चलो चला पुन्हा मटकी आणि मसाला चांगला मिक्स करायचा आहे. आता 5 मिनिटासाठी कढईवरती झाकण ठेवते, म्हणजे मटकी वाफरली जाईल चांगली. चला 5 मिनिटे झालेली आहेत आणि मटकीचा खूप छान वास येत आहे. आता घालायचं आहे पाणी. जेवढी मिसळ हवी आहे तेवढं पाणी घालायचं. आता एक 7 ते 8 मिनिटं मिसळीला चांगलं उकळू द्यायचं आहे मंद गॅसवरती. बघा टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे मिसळीला. म्हणजे गोकर्णाला खूप फुलं आलेले आहेत. काढा, हे बघा वरती एवढे सुंदर फुलं आलेत ना. आज 4-5 फुलं आलेत चक्क. हे बघा वरती. इकडे एक आहे आणि इकडं 2 आहेत. तिकडे एक आणि पाण्याच्या आतमध्ये एक आहे. खूप सुंदर दिसत आहेत फुलं. हे बघा इकडे. लीजिए. येते का त्याला स्टूल आणू? बाहेर आता चांगलं ऊन पडलेलं आहे आणि थोड्या वेळाने अजून रपरप पाऊस येईल. श्रावण महिन्यात असं असतं, सरीवर सरीवे येतात आणि क्षणात ऊन पण पडतं. दासी महेश्वरोसी तत्त्वो जगत भवती देव भव स्मरारे त्वैव तिष्ठती जगन्मूढ विश्वनाथ. आज देवाच्या नैवेद्यासाठी रव्याची खीर बनवली आहे मी. तुळशीचं पान थोडंसं वाळलेलं आहे. हे घ्या पंडितजी, नैवेद्य दाखवा देवांना. जवळजवळ 10 मिनिटे झाले. मिसळ शिजत आहे. वा भाई वा वा, टेक्स्चर पाहू शकता तुम्ही आणि खूप खमंग वास येत आहे मिसळीचा.
आता गॅस बंद करते. मिसळ तर तयार आहे, पण मिसळ खाण्यात अजून तयार नाही. फोंड्याची फक्त तयार आहे. दादू त्याचा आवरत आहे आणि मना आता घरी येत आहे. त्याला म्हणलं इथे वेळेस पाव घेऊन ये, आल्यानंतर मस्त आज मिसळचा आनंद घेऊ आपण. हो मेरा शना पुत्र आ गया. केम छो बेटा? मजा मा भिजलं ग माझं बाळ. बापरे बाप, काय जोराचा वारा सुटलेला आहे. श्रावणात असंच असतं, क्षणात पाऊस क्षणात ऊन पडतं. चलो बाई, आता आम्ही जेवण करायला, नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे. मस्त तर्रीदार चमचमीत स्वादिष्ट मिसळ. बाय 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 बाय. पहिलं प्लेट मी दादूला देत आहे. दादूला खूप भूक लागली आहे. चल काय पुत्र, अरे बोल. दादू नाराज आहेस का तू? बरं फोंड्याची फरसाण द्या. दादूसाठी खास ब्रेड आणलेला आहे. ब्राउन ब्रेड, नो ब्राउन ब्रेड, नो मैदा आणि नो पाम ऑइल. क्या ही करे, ऐसा तो काम ही दादू का. हा मला इच्छा झाली ब्रेड खायची. चलो, कांदा, कोथिंबीर आणि रव्याची खीर पण बनवली बस का. आणि आंटीनं वडा सांबार दिलेला आहे, उडीद वडा सांबार. आमच्या अंडीने. हा, 2 वडे देते. सांबार का कशात देऊ? काय नाही दे तू. वाटेल तुला. ठीक आहे, सुरुवात कर. तर तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट मिसळीचा आनंद घ्यायला. हास रे, हास 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 हास. वरची आनंद घ्या फक्त मिसळीचा. नाश्ता आणि भोजन झालेलं आहे. एकदम असं आनंदित मन झालेलं आहे नाश्ता खाऊन. आणि आज ना जवळजवळ 1 ते 1.5 तास नाश्ता खाल्लेला आहे आम्ही. हे बघा मना आमच्या काल नवीन घरी गेलेला, त्याची स्टोरी सांगत बसलेल्या मित्रांबरोबरची. डान्स केला, काय केलं, काय 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 काय. हा, आणि हा बोलतच बसलाय. त्याच्यामुळे जेवण राहिलेलं आहे. खा खा खा, आरामात खा, कोई बात नाहीये. किचन तर मी साफ केलेला आहे, आता फक्त भांडी घासायची आहेत. चला आता मी थोडा फोन वापरते. दाद्या, कसं वाटलं बळा घरची मिसळ खाऊन? तुला बाहेरची मिसळ खायची सवय आहे. तिखट असते ना बाहेरची? हो ना. कुठली? घरची का? हा, बाहेरची तिखट असते फक्त. हे बघा रविवारचं दृश्य, ते पण जेवण झालं. नाही तुम्ही आता व्हिडिओ चालू झाले म्हणून ठेवलंय. नाही ते आता चष्मा घातलाय दिसतंय बाई. म्हणजे ते मोबाईल वापरत होते, मी मोबाईल काढला होतो दिसलं आता. बसते आणि नंतर कामाला सुरुवात करते. तशी कामं तर काय नाही, किचन स्वच्छ झालेलं आहे. कपडे थोडे मशीन लावायचे. फोंडे आहे तुमच्या बरोबर काम करून घेते सगळे. चिरंजीव आहेत, आम्ही आराम करतो. फोंडेजी कुठे चाललात तुम्ही? मित्राला भेटायला. वा भाई वा, मजे है आपके. चौकात चाललात? खूप दिवसातून आज चौकात चाललात फोंडेजी. मला बालपण आठवलं. हो, आमचे नाना रोज चौकात जाऊन बसायचे मित्रांबरोबर गप्पा मारत. मी गेलो तर तुला आवडेल? जा जाओ जाया करो. वेळच मिळत नाही. वेळच मिळत नाही. तुम्ही सकाळी जाता. नाना मुलं म्हणजे कसे लहान होते का मोठे होते? अहो आम्ही मोठी झाली तरी जायचे मित्रांबरोबर गप्पा मारायला आणि पेपर वाचत बसायचे. त्यांना नोकरी नव्हती ना. नोकरी मिल मध्ये होते. पण जीवन मला पण वाटतं जावं चौकात मित्रांबरोबर बसावं गप्पा मारा. जायचं असतं बाळा फोंडेजी. मजा आहे आपली. आओ जाओ. तू येणार आहे का? मला ना जरा फोंडेजी नागपंचमी जवळ येत आहे. मला मेहंदी आणायची, बांगड्या घ्यायचे. तुझ्याकडे पैसे नाही का? चला ना फोंडेजी, गाडी नसते माझ्याकडे, मला घेऊन जातो गाडी. इसलिए मैं आपके पीछे लगती, नहीं तो क्या ही मैं पूछती हूँ क्या आपको. या लवकर. सायंकाळचे 4:30 वाजले आहेत. आता दुपारी मी थोडा आराम केला आणि फोंडेजी दुपारी गेलेले, आणखी नाही आले. आणि माझे चिरंजीव बसलेले आहे तिथं. हा काय करतोय? दादू गेम खेळत होता ना, सही बोल. अरे यूट्यूब देख रे. मग बंद का केली लगेच स्क्रीन? यूट्यूब बघत होता तर स्क्रीन का बंद केली? चोर बच्चा आहे, लबाड बच्चा. हा, आणि हा
रील स्क्रोलर क्या कर रहा है? झोप आली? अरे 3 तास झोपला ना बाळा, मिसळ खाऊन झोपला, कुछ भी काम नहीं किया घर का. दिलेलं एक काम करून घे तू, ठीक आहे? चलो भाई. आणि गॅसवरती मी इथं एका साईडला दूध ठेवलेलं आहे पनीर बनवण्यासाठी आणि एका साईडला शेंगदाणे भाजत आहे. दूध उकळलेलं आहे. आता थोडं विनेगर ओतते याच्यामध्ये. अधूनमधून दुधाला फिरवावं लागतं जोपर्यंत दूध चांगलं फुटत नाही. चलो. आणि ह्या कपामध्ये 2-3 चमचे विनेगर आणि 2-3 चमचे पाणी मिक्स केलेलं आहे. सगळं विनेगरच नाहीये. हे बघा, दूध लगेच फुटलेलं आहे आणि ताजं पनीर तयार झालेलं आहे. आता थंड झाल्यानंतर एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. मग पनीर तयार खाण्यासाठी. माझी माईने आता रात्रीचा स्वयंपाक करायला घेतलेला आहे. बाहेर जायचंय ना शॉपिंग करायला. बांगड्या, मेहंदी आणायची आहे. पप्पा आलीच नाही पण. करू कपके काय 1 वाजता गेलेत ना आणि आता 5:45 वाजत आले जवळ. येस. काय करे, मला स्वयंपाक करून घ्यावा. आल्यानंतर कंटाळा येतो कुठून बाहेर आल्यानंतर. अरे पण माझ्यासाठी भाकरी नको बनव. मैं फिर से पाव खाऊगा. अरे पोट नाही बिघडणार का? सकाळी पण नाही पाव, काय होत, संध्याकाळी पण पाव. कुछ नहीं होता. ठीक आहे, ते मनमर्जी खाना है तो खा ले, नाही तो मत खा. ओके. पप्पा आलेत वाटतं. हांजी पंडितजी. अरे हे राम क्या ही बोल सकते. चला, मी आता अद्रक आणि गवती चहाचा चहा बनवलेला आहे. फोंडे जी के घर आने की खुशी पर. तीसरा कप. कुठं पिला फोंडे जी चहा एवढा? ठीक है, ये घर का भी पी लो थोड़ा सा. घ्या एक. 3 कप. 3 पिले. एक दादूला एक मला. तुम्हाला नाही 3 कप सगळे. मधला घ्या, कमी येतो घ्या. दादूला देते. दादूडे हे घे. दादूला सर्दी झाली आहे त्याच्यामुळे मी देत आहे. ब्रेड दो इसके साथ खाने के लिए. 2 स्लाइस. ठीक है, देती हूँ. रखियो नीचे. ये लो. मी 1 कप घेते. फोंडेजी आमच्या नवीन घरी गेलेले मीटर रिडिंग द्यायला. MSCB ला द्यावं लागतं मीटर रिडिंग. चहा पिऊन झाल्यानंतर मी आता शेंगदाण्याची नाकं काढत आहे. शरीरामध्ये पित्त वाढू नये म्हणून मी शेंगदाण्याची नाकं काढत असते. हे बघा, अशी नाकं काढायची. हे दिसत का नाक? जिथून शेंगदाणा उगवतो त्याला नाक म्हणतात शेंगदाण्याचं. तर हे नाक काढून टाकायचं. याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड पण वाढतं, पित्त वाढतं. आता ही शेंगदाण्याची नाकं काढून झाल्यानंतर मी आणि फोंडेजी मार्केटमध्ये जाणार आहे खरेदीला. थोडीफार आपली किरकोळ खरेदी. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.